हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी तयार झाली आणि ऑफिसला जायला निघाली तर क्विक आउटफिट चेक केला आणि कॅब आली. सो ऊन खूपच होतं. सेकंड पिकअप पण होतं. ऑफिसला जायला लेट झालं तर मी आली आणि वॉशरूममध्ये आउटफिट चेक केला. हे तर मॅन्डेटरीज असतं सगळ्या गर्ल्ससाठी. मग काय नाही, ऑफिसमध्ये जरा काम केलं आणि ही माझी कलिग आहे. कलिग कमी, फ्रेंड जास्त. आणि थोडंफार काम वगैरे केलं. ते बोलत होते की आम्हाला पण घे जरा व्लॉगमध्ये. मग थोडं ते स्टाईल मारत होते काम करायचं. मग काय नाही, त्याच्याशी मी जस्ट बोलत होती की मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे, तुला काय वाटतं मी काय करावं नवीन. तर ती मला तिथे सजेस्ट करत होती की तुला फॅशनमध्ये तुझे आउटफिट्समध्ये तुला इंटरेस्ट आहे तर तू ते दाखव. कोणत्या आउटफिट्स कुठून घेते त्याची इन्फॉर्मेशन दे. मी तर ते करणारच आहे, कारण मला ऑफिसमुळे सध्या टाईम नाही भेटत आहे, म्हणून ते जरा स्किप होतं आहे. बट मी ते पण लवकर चालू केलं आहे, कारण माझ्याकडे भरपूर असे क्लोथ्स आहे की मी ते मिशोवरून घेतलेले, अजून सवानावरून घेतलेले, मिंत्रावरचे. त्याचा मला हॉल करायचा आहे. बट मी ते अजून मला त्याची आयडिया नाही कसं करायचं. हा पण माझा कलिग आहे अमे. तो काही नाही, तो फ्री होता म्हणून कँडी क्रश खेळत होता. त्याची मजाक घेत होतो आम्ही की ऑफिसचे कामं सोडून कँडी क्रश खेळत बसतो. असं जेवण झालं आणि मग नंतर गप्पा करत वॉक करत होतो. त्याच्यानंतर मग काय नाही, असंच टाईम झाला. म्हटलं की जाऊया आपण वर जाऊया. आमच्या इथे 9th फ्लोअरला छान गार्डन, टेरेस, स्विमिंग पूल आहे. मग तिथे थोडे बसलो. तिथला व्ह्यू खूप छान आहे. म्हणजे छान वाटतं. असं वाटतं कधी कधी लॅपटॉप घेऊन जावं तिथे, पण चार्जर पॉईंट नसल्यामुळे जाता नाही तिथे. ऑफिस करायला जाता येत नाही. आणि ही विशाखा आहे माझी फ्रेंड. काय वाटतं तुला कलिग. कॅमेरा समोर आल्यावर काय वाटतं? एकदम कॉन्शियस. तिला मी विचारत होते की बोल ब्लॉगमध्ये काहीतरी. म्हणजे मला बोलत होतं की आम्हाला पण ब्लॉगमध्ये घेत जा. मग काही नाही, थोडाफार असा टाईमपास करून घेतला. थोडे व्हिडिओज वगैरे काढल्या आणि चहा वगैरे घेतला छान असा. आणि ही माझी ज्युनियर आहे, बघा काय म्हणते. कैसी चाय? चाय क्या बोलते मराठी में? छान आहे चहा, छान अच्छी है, ऐसा क्या बोलोगे? छान आहे. छान आहे. छान आहे. छान आहे. छान आहे. कितनी मराठी सीखी आहे का? असं काय? अरे तुम्ही तो पिक्चर पाहिला का? चला चला, कुठे जायचे? कोणता? आता नवीन पिक्चर आहे ना, मी हे क्रांती. ऑब्झर्व केलंय, ज्यांना जे हिंदी असतात ना आणि मराठी बोलण्याचा ट्राय करतात त्यांची मराठी थोडी क्यूट असते. म्हणजे वर्ड्स थोडे क्यूट असतात, म्हणजे त्यांना येत स्वयंपाक नाही, पण बट ते बनवू ट्राय शकतो. एवढा करतात. कंटेंट आहे इथे की काही आज काय नाही, बनवू. जरा मग हेअर सेट झाले आज काय बनवणार होते, आहे पिक्चर तू? छान येत होते, म्हणून जरा टाइमपास झाला होता आमचा. गप्पा गोष्टी केल्या आणि तिला मी विचारत आता होते ही की ऐराणी भाषा बोलून मी काय केलं पाहिजे ब्लॉगमध्ये, तेच ती एक्सप्लेन करते मला. ॲक्च्युली ती पण खानदेशकडची, तर तिला ऐराणी भाषा ही छान जमते. तर ती एक एक वर्ड सांगत होती आणि आम्ही गेस करत होतो की काय बोलते. अच्छा, ऐराणीत बोलू का? तुम्हाला विचार. हां, माझ्याशी बोल. मी विचारते यांना, तुम्ही ओळखा मी काय बोलते. हां. तुला जेवण वही गया का? तुझं जेवण झालं का? तू कथानी से. हां, तू कथानी से. ओळख. सांग. येस. तू मी सांगू? हां. तू कुठे आहे? कुठली आहे? कुठली आहे? प्रमोशन खूप मिळलं का? वेगळं प्रमोशन प्रमोशन मिळालं मिळालं का? हो. ब्लॉग मध्ये तर चांगलं बोल. हे कोणतरी बघितलं ते म्हणते नीला तर भेटलं प्रमोशन, आता काही गरजही द्यायची नाही ग. मला नाही, युट्यूबला थोडी. हा, युट्यूबला पण खूप वेगळी आहे एकदमच. म्हणजे हे नाही करता Comedy ना? छान आहे. कॉमेडी नाही. बाकीच्या लँग्वेज आता आमची विदर्भाची झाली, समजते नाही, ना, आमची एकदम मराठीच आहे. हे आमच्या भागाकडे काही words लोक आहे ना, तर त्यांची लँग्वेज आहे ही, जी आम्हाला येते. आणि आमची जी आहे पाहिजे एवढं. ठीक आहे. बाकी सनसेट वगैरे, तर मी थोडा सनसेटचा क्लिप घेतला आणि अजून वरच्या फ्लोअरला थोडं स्विमिंग पूल वगैरे आहे, तर तिकडे गेलो आम्ही.
आणि तिथे छान असं कॅब कॅन्सल केली एन्जॉय केला आणि मजाक मस्ती. आणि मग नंतर फ्रेंडला म्हटलं माझ्या थोड्या क्लिप्स घे, फोटोज घे. तर तिने असे फोटोज घेतले आणि काही नाही मग थोडे काम केलं. काही नाही, कॅमेरा फक्त ठेवला आहे माझा आणि मी काम करत होती. आणि साईडला माझी फ्रेंड माझ्याकडे बघून हसत होती कॅमेरा ठेवला होता म्हणून. दॅट्स इट. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.